राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे। आज दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांची अक्षरशः लॉटरी लागणार आहे, कारण राज्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट मोठी रक्कम जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। अखेर आज ती प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे मिळून एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा केले जाणार आहेत, अशी अधिकृत माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। आजच्या मुहूर्तावर एवढी मोठी रक्कम मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। मात्र शेतकरी बांधवांनो, इथे एक महत्त्वाची अट समोर आलेली आहे। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे सरकारने पात्र जिल्हे आणि पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या, कारण जर तुमचे नाव पात्र यादीमध्ये असेल तरच आज दुपारी 3 वाजता तुमच्या खात्यामध्ये एकूण 4000 रुपये जमा होणार आहेत। या दोन्ही योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून तब्बल 7200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आज दुपारी 3 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। प्रशासकीय सोयीसाठी आणि बँकांच्या सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून सरकारने हे वितरण 3 टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पहिला टप्पा दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे। दुसरा टप्पा रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये काही निवडक जिल्हे आणि तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीमध्ये आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घनसावणी या तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे यायला सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल तर आज दुपारी 3 वाजल्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचाही पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आज प्राधान्याने लाभ मिळणार आहे। या भागातील शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि केवायसी नक्की तपासून घ्यावी। सरकारने या वर्षापासून काही नवीन नियम लागू केलेले आहेत। पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे जमिनीची मर्यादा। ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे असे शेतकरी या योजनेतून अपात्र ठरू शकतात। सरकार 7-12 उतार्याची कसून तपासणी करणार असून अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या भागांतील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील आज 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे। दुसरा महत्त्वाचा नियम कुटुंबातील इतर योजनांच्या लाभांशी संबंधित आहे। जर कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि तिच्या नावावर शेती असेल तर भविष्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताना अडचण येऊ शकते। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की पुढील काळात एकाच व्यक्तीला एकाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे जिल्ह्यांमधील काही निवडक तालुक्यांचा देखील पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना आज दुपारी 3 वाजल्यापासून मेसेज येण्यास सुरुवात होईल। पीएम किसान योजनेसाठी फार्मर आयडी कार्ड असणे आता अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे। चुकीच्या पद्धतीने काढलेले आयडी कार्ड असल्यास लाभ मिळणार नाही। फक्त अधिकृत आणि वैध फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। विदर्भातील नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी देखील आपली केवायसी पूर्ण करून ठेवावी। केवायसी पूर्ण नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण त्याशिवाय निधी अडकू शकतो। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। जर एकाच कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत असतील तर अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली जाऊ शकते। कोकणातील रत्नागिरी, रायगड तसेच लातूर, वर्धा आणि पालघर जिल्ह्यांमधील काही निवडक तालुक्यांचा देखील पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना आज दुपारी 3 वाजल्यापासून मेसेज येण्यास सुरुवात होईल।
शेतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी ही रक्कम शेतकऱ्यांना मोठा आधार देणार आहे. आज दुपारी 3 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. ही होती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची